नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत शुभम दातखिळे सर. नमस्कार. आणि हे मागं आमच्या युनिव्हर्सिटीची बिल्डिंग पाहू शकता तुम्ही. अतिशय सुंदर अशी वास्तू. आणि हे आमच्या युनिव्हर्सिटीचे रस्ते. इकडे पाहू शकता तुम्ही, इथं केमिस्ट्री डिपार्टमेंट आहे. सगळ्यात जुन्या डिपार्टमेंटपैकी एक हे डिपार्टमेंट आहे बघा, केमिस्ट्री. अशी अतिशय निसर्ग सौंदर्याने नटलेला आमच्या युनिव्हर्सिटीचा हा प्रदेश पाहू शकता. या व्हिडिओमध्ये जराशे हे झाडं कसे पिवळे पिवळे दिसत आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये हे हिरवे आहेत. आपण कुठे जातोय आता दातखिळे सर? आपण सकाळी जिथे गेलो तिथेच चाललोय. कारण की सकाळी जिथे गेलो होतो तिथे प्रचंड अशी गर्दी होती. आणि त्या गर्दीमध्ये गर्दी माणसं नसल्यामुळं आपल्याला काही झेरॉक्स भेटले नाही. त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा त्या माणसाचा सुंदर असा चेहरा पाहण्यासाठी जात आहोत आणि त्याच्याकडून झेरॉक्स काढून घेत आहोत. त्यांनी जर झेरॉक्स सुंदर काढून दिले नाही तर तेच झेरॉक्स त्याच्या सुंदर अशा चेहऱ्यावर लावण्यात येईल. म्हणजे आम्ही सकाळी त्या ठिकाणी गेलो आणि आमची पंचायत अशी झाली की तो एवढा तापलेला होता, अख्खे लोक त्याला झेरॉक्स मागत होते आणि तो म्हणत होता मला भूक लागली. कारण की पोटापुढं कोणाचं काही चालत नाही. आणि त्याला शेवटी आमचं दिल्याशिवाय त्याला बंदच करू नाही दिला आम्ही. पण तरी आमचं एक झेरॉक्स त्याच्याकडे बाकी राहिलाय, तोच घ्यायला आम्ही चाललो. बघू शकता युनिव्हर्सिटीचे रस्ते, लांब लांब रस्ते किती सुंदर आहेत. काय म्हणतात दातखिळे सर रस्त्यांबद्दल युनिव्हर्सिटीमधल्या? जसं रस्त्यांबद्दल सांगायचं झालं तर युनिव्हर्सिटीचे रस्ते हे जगात सगळ्यात सुंदर आहे असं म्हणता येईल. का चुकीचं ठरणार नाही असं म्हटलं तर. कारण की बाहेर जर पुण्यात पाहिलं तर खड्ड्यात रस्त्यात खड्डा आहे, ही अशी परिस्थिती आहे. पण इथले रस्ते जर पाहिले तर अतिशय निर्मळ, अतिशय सुंदर, प्लेन, सपाट असते इथले. त्यामुळे इथे पर्यटन सुद्धा मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. आणि इथं कुठलं डिपार्टमेंट आहे? निसर्गाचा आनंद घेत असतात. इथं आता हे कॉम्प्युटर सायन्सचं डिपार्टमेंट आहे. अच्छा, आपण आलेलो आहोत आणि आपण पाहू शकतो हे कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट आहे. हा, डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स. जे काही तंत्रज्ञान असेल कॉम्प्युटरच्या बाबतीतलं ते सगळं इथं विद्यार्थ्यांना शिकवलं जातं, मार्गदर्शन केलं जातं. इथूनच विद्यार्थी बटणं दाबून तो आपल्या आयुष्याला सुरुवात करतो. अच्छा, बरं, तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्यांदा आल्या त्यानंतर तुम्ही युनिव्हर्सिटी पाहून तुमचा काय रिस्पॉन्स होता? म्हणजे तुम्हाला काय युनिव्हर्सिटीमधलं आवडलं? आमचा असा अनुभव आला की आम्ही आमच्या ग्रामीण भागातून आलो आहोत आणि ज्या प्रकारे आमचा ग्रामीण भागाचा निसर्ग आहे तसाच निसर्ग इथला युनिव्हर्सिटीचा आहे. पण तुम्ही जर युनिव्हर्सिटीच्या बाहेर गेलात तर तुम्हाला असा निसर्ग पाहायला मिळणार नाही. कारण की हा निसर्ग खूप छान आहे. प्रचंड असे झाडे, असे वेगवेगळी झाडे या ठिकाणी, वडाची, पिंपळाची, हे बघू शकता, वडाची वेगवेगळी झाडे आहेत, चिंचाची, पेरू वगैरे खूप झाडं आहेत. आणि आपण जर पाहिलं तर अतिशय निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे. त्यामुळे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी प्रसन्न असतात आणि हसतमुख खेळत असतात. आपण नक्की जर आपल्याला कधी वाटलं की विद्यापीठात यायचं आहे, आपण नक्की विद्यापीठात या. विद्यापीठ आपल्याला सगळ्यांसाठी खुलं आहे, मोकळं आहे. आपण याचा आनंद घ्या. म्हणजे बाहेरचे लोक घाबरतात युनिव्हर्सिटीच्या आत यायला, नाही, त्यांना सिक्युरिटी गार्ड वगैरे दिसतात. हो, ते त्यांना वाटतं का ते नियम खूप कडक असतील, पण तसं काही नाही. तुम्ही चांगल्या हेतूने आलात तर तुम्हाला हा निसर्ग पाहायला मिळेल आणि आनंद घेता येईल. सिक्युरिटी ही सगळ्यांसाठी असतेच, कारण की त्यांचं एक काम असतं. आपण आणि तुम्ही पाहू शकता अजूनही तिथली गर्दी कमी झालेली अशी दिसत नाहीये. आपण सकाळी जिथं आलो होतो तिथंच आता आपण आलेलो आहोत आणि आपण आपल्या समोर पाहत आहात की प्रचंड अशी गर्दी त्या ठिकाणी आहे. आणि तो बिहारी, कारण तो खूप वैतागलेला आहे. कारण एकटाच माणूस आणि प्रचंड अशी गर्दी झेरॉक्स काढण्यासाठी त्याच्या डोक्याला खूप त्रास होत असेल. पण काय करणार, पोटाचा प्रश्न असल्यामुळे काय करणार. बिचारा गडी. बघू शकता इथं गर्दी अशी खूपच जमलेली.